नागपूरच्या अनेक भागात सलग 5व्या दिवशी ही संचारबंदी कायम आहे। काही भागातील संचारबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे। नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या 51 आरोपींना न्यायालयाने 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। या आरोपींची पोलीस कोठडी आज संपते, त्यामुळे या आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता आहे। नागपूरमधल्या दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान यानं 3 वर्षांपूर्वी सुद्धा अशीच जातीय दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती आता समोर येते। तेव्हा सुद्धा त्यानं तासाभरात हजारो लोक गोळा केले होते, मात्र पोलिसांनी त्यावेळी त्याचा प्रयत्न हाणून पाडला होता। तेव्हा फारशी कडक कारवाई न झाल्यामुळेच फहीमचं बळ वाढल्याचं बोललं जातंय। नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर आता तणावपूर्ण शांतता असली तरी शुक्रवारच्या नमाजला मुस्लिम धर्मियांमध्ये महत्त्व आहे। आज नमाजच्या निमित्तानं पुन्हा एकदा गर्दी होण्याची शक्यता असल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याकरता पोलीस अलर्ट मोडवर असणार आहेत। कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत प्रशांत कोरटकरनं जामिनासाठी आता हायकोर्टात धाव घेतली। अर्जावर तातडीची सुनावणी होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी फरार असलेल्या प्रशांत कोरटकरच्या बेसा येथील घरी छापा टाकला। यावेळी कोल्हापूर पोलिसांनी पत्नीची चौकशी करत त्यांचे जबाब नोंदवल्याची माहिती आहे। मुंबईत गुरुवारी 24 तासांमध्ये कमाल तापमान पुन्हा 4 अंशांनी चढलं। एकाएकी पारा चढल्यामुळे मुंबईकर चांगलेच हैराण झाले होते। शुक्रवारी मुंबईतील तापमान एखाद्या अंशानं कमी होऊन त्यानंतर पारा पुन्हा 35 ते 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। JNPA ते मुंबई गेटवे पर्यंतच्या सागरी प्रवासी स्पीड बोटींची चाचणी घेण्यात येणार आहे। ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर लगेचच प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला जाणार आहे। या प्रदूषण विरहित स्पीड बोटींमुळे प्रवाशांना JNPA ते मुंबई हा प्रवास अवघ्या 35 ते 40 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे। वाहनाची उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागानं अंतिम मुदतीत पुन्हा मुदतवाढ दिली आहे। आता 30 जून 2025 ही अंतिम तारीख असणार आहे। अवैध बांधकाम होत असताना तुमचे अधिकारी काय करत होते असा सवाल करत उच्च न्यायालयानं कल्याण डोंबिवली महापालिकेची चांगलीच खरडपट्टी काढली। यावरील पुढील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे। महाराष्ट्रातील JNPA बंदर ते चौक दरम्यान 6 पदरी प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग बांधायला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं मंजुरी दिली आहे। प्रकल्पासाठी 4500 कोटी रुपये खर्च होणार आहे। मुंबई आणि बदलापूरला मेट्रोनं जोडण्यासाठी MMRDAनं कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिका प्रस्तावित केली आहे। 38 किलोमीटरची ही मार्गिका आता लवकरच मार्गी लागणार आहे। तर याबाबत वन आणि पर्यावरण संबंधीची मंजुरी घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय MMRDAनं घेतला आहे। मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांची भाडे लूट करणाऱ्या तसंच भाडं नाकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि ओला चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे। त्यांच्या मुजोरी विरोधात तक्रारींसाठी व्हॉट्सअॅपवर नंबर देण्यात आलेला आहे। त्यावर तक्रार आल्यावर कार्यवाही करण्यात येईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय। समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 4860 शिक्षकांच्या भरतीसंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आलाय। त्यात दिव्यांग विशेष शिक्षकांच्या 218 पदांचाही समावेश आहे। येत्या 1.5 ते 2 महिन्यात प्रत्यक्ष पदस्थापना करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। दादर येथील महापौर बंगल्याच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी ठाकरेंच्या जीवनावरील चित्रपट, ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट, डॉक्युमेंटरी फिल्म, आर्टिस्टिक कंटेंट तयार करण्यासाठी मीडिया आणि प्रोडक्शन हाऊसची मदत घेतली जाणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं त्याच्या नियुक्तीसाठी स्वारस्य निविदा मागवल्या आहेत। राज्यातील 1,08,182 शाळांपैकी 50% शाळांमध्ये CCTV लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधित सर्व उपाययोजनांची शालेय शिक्षण विभागामार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे। वीज निर्मितीचा टक्का वाढवण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याच्या क्षमता वाढीसाठी राज्य शासनानं मोहीम हाती घेतली आहे। त्यानुसार दीपनगर आणि कोराडी औष्णिक विद्युत केंद्रांसाठी महाजनकोनं जळगाव आणि नागपूर महानगरपालिकेशी करार केलाय। पुणे जिल्ह्यामध्ये ड्रोन उड्डाणासाठी परवानगी आवश्यक असणार आहे। अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी तसे आदेश जारी केलेले आहेत। मुंबई उपनगरी रेल्वेवरील महिला प्रवाशांसाठीच्या सुविधा आणि सुरक्षितता अद्ययावत करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं नव्या उपाययोजनांची चाचपणी सुरू केली आहे। त्यासाठी महिलांना सद्यस्थितीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि आव्हानं लक्षात घेऊन एक पुस्तिका तयार करण्यात आली आहे। यात स्थानकातील स्वच्छतागृहात पॅनिक बटन कार्यान्वित करण्याची शिफारस करण्यात येते।
पुणे जिल्हा परिषदेचा 292 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। जिल्हा परिषदेच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पात 58 कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे। थकीत पाणीपट्टी पोटी मिळणाऱ्या रकमेमुळे अर्थसंकल्पात वाढ झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। मुंबई महानगरपालिका प्रशासनानं विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। या स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप देत शासकीय महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये देखील विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 या 2 तासांच्या कालावधीमध्ये राबवलेल्या मोहिमेतून तब्बल 560 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं। मुंबईतील नालेसफाईबाबतच्या न्यायालयीन याचिका आणि आरोपांचा अडथळा दूर झाला असून पुढील आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे। लहान नाले आणि भूमिगत गटारं यातील गाळ काढण्यासाठी कार्यादेश देण्यात आलेले आहेत। पालघरमध्ये 2023-24 मध्ये मत्स्य उत्पादन 3,64,288 टनावर आलेलं आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मत्स्य उत्पादन 81,000 टनानं घटलंय। याचा थेट फटका मत्स्य सहकारी संस्थांना बसलाय, तर मासेमारीसाठी प्रत्येक खेपेचा खर्च निघत नसल्यानं 60 ते 65% बोटी समुद्रकिनारीच उभ्या आहेत। पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे। शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या 2 भुयारी मार्गांसाठी सविस्तर डीपीआर तयार करण्याची मान्यता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नियमित अनुशेष लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 25 मार्चपासून सुरू होणार आहेत। सर्व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांच्या परीक्षांची वेळापत्रकं विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टप्प्याटप्प्यानं प्रसिद्ध करण्यात येत आहे। राज्य सरकारकडून नॉन क्रिमिलियरची मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेमध्ये दिली होती। मात्र ओबीसींची उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा तुर्तास कुठलाही प्रस्ताव नसल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी सांगितल्यामुळे राज्य सरकार तोंडघशी पडल्याचं स्पष्ट झालं। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जवळपास निम्म्यानं घटली आहे। पीएम किसानचे जिल्ह्यातील लाभार्थी 1,64,000 घटले। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ऑनलाईन सर्वेक्षणात शहापूर येथील मंजूर करण्यात आलेली घरकुलं अपात्र ठरली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे। पक्की घरं असताना घरकुलांचा लाभ देण्यात आला असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे। तालुक्यातील गेगाव येथील 76 मंजूर घरकुल लाभार्थ्यांपैकी तब्बल 60 लाभार्थ्यांची घरकुलं अपात्र ठरली आहेत। कल्याण पालिकेसाठीच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पात विविध योजना आणि उपक्रमांची घोषणा करण्यात आली। यात विविध विभागांसाठी कोट्यावधींच्या विशेष तरतुदी केल्याची माहिती आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिली आहे। मार्च महिना अखेरपर्यंत पाणी देयकांच्या थकबाकीसह चालू वर्षाच्या देयकाची रक्कम भरली नाही तर संबंधित थकबाकीदाराचा पाणी पुरवठा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खंडित करण्यात येईल असा इशारा ठाणे पालिका प्रशासनानं दिलाय। अभय योजनेची मुदत 31 मार्च 2025 पर्यंतच असल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलंय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पुणे नागपूर पुणे या दरम्यान उन्हाळी विशेष 98 रेल्वेगाड्या सुरू करण्यात येत आहेत। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर विभागानं मुंबई पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये आरटी अंतर्गत 25% जागांसाठी होणाऱ्या मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी क्रमांक 1 मधील 2,705 विद्यार्थ्यांची निवड मंगळवारी करण्यात आली। आता विद्यार्थ्यांच्या पालकांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जवळच्या केंद्रावर जाण्याचं आवाहन शिक्षण अधिकाऱ्यांकडून करण्यात आले। समृद्धी महामार्गावरील टोलचे दर वाढलेले आहेत। समृद्धीवर आता 19% जास्त शुल्क भरावं लागणार आहे। येत्या 1 एप्रिलपासून नवे टोल दर लागू होणार आहेत। सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही, त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिलं। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। पेन्शन योजनेची नवीन अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। 1 एप्रिलपासून फॉर्म भरावा लागणार असून या योजनेअंतर्गत निवृत्तीपूर्वीच्या 12 महिन्यात मिळालेल्या मूळ पगाराच्या 50% रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे।
भविष्यातील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं. कोकण रेल्वे महामंडळासंदर्भात विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. केंद्र आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे राज्य सरकारची जवळपास 25,000 कोटी रुपयांच्या करांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी सरकारनं विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतलाय. त्याअंतर्गत अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी अभय योजना जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे एआय धोरण तयार करण्याची भूमिका घेतली. राज्याची एआय पॉलिसी साधारण एप्रिल महिन्यात येईल. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेमध्ये अशी माहिती दिली आहे. राज्यात एकूण 2,34,442 क्विंटल कांदा आवक झाली होती, ज्यात 72,128 क्विंटल लाल तर 21,622 क्विंटल लोकल कांद्याचा समावेश होता. उन्हाळ कांद्यामध्ये सर्वाधिक आवक अहिल्यानगर जिल्हा बाजारात होती, ज्यात कमीत कमी 300 तर सरासरी 1,250 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक 25,823 क्विंटल इतकी झालेली आहे. त्याला सर्वसाधारण दर हा 5,485 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक 26,902 क्विंटल इतकी झाली आहे. त्याला सर्वसाधारण दर हा 2,828 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. बाजारात हायब्रिड, बन्सी, लोकल, शरबती या जातीच्या गव्हाची आवक झाली. मुंबई बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या गव्हाची सर्वाधिक आवक 7,697 क्विंटल इतकी झाली आहे. सायबर पोलिसांनी छावा चित्रपट 1818 या लिंकवरून बेकायदेशीररित्या उपलब्ध करून देणाऱ्यावर गुन्हा नोंदवलेला आहे. यात कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करण्यात आले. कराड पाटण मार्गावर एका महिलेला चारचाकीनं धडक दिली. चारचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली आहे.